गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने गंगापूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। या शेतकऱ्याच्या विहिरीचे 2023 पासून कुशल मजुरीचे बिल अजूनही प्रलंबित आहे आणि रोजगार हमी विभागातील अधिकाऱ्यांवर 5,000 लाच मागितल्याचा आरोप या शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे। पैसे द्या, 15 दिवसात बिल जमा होईल असं फरमानच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे केलं, पण पैसे नसल्याने शेतकऱ्याने नकार दिला आणि बिल तसंच अडकून राहिलं। अशा अधिकाऱ्यांना नेमका कोणाचा वरदस्त आहे? लोकप्रतिनिधी आहेत, पण अधिकाऱ्यांवरती कोणाचाही वचक राहिलेला नाही का? पंचायत समितीत अधिकाऱ्यांची मनमानी सुरूच राहणार का, की बदल होणार? असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडत असून शेतकरी मात्र अनेक अडचणीला सामोरे जात आहे। आपल्या हक्काच्या पैशासाठी अजूनही शेतकरी हे प्रतीक्षेतच आहेत। तर अशा अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होणार की नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयात रोजगार हमीच्या भ्रष्टाचार विरोधात काहींनी गाडवे सोडली होती, म्हणून त्या आंदोलकांवर गटविकास अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते। तर आता पैसे मागणाऱ्यांवर देखील बीडीओ साहेब गुन्हे दाखल करतील का? कारण गंगापूर पंचायत समितीचा कारभार देखील त्यांच्याकडेच आहे। 24 तासाच्या आत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारे गटविकास अधिकारी आता 24 तासाच्या आत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का, हे आता बघायजोगे असेल।